पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। या भेटीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे। त्याचबरोबर एस जयशंकर हे उपराष्ट्रपती होण्याची देखील शक्यता आहे। एस जयशंकर हे उपराष्ट्रपती होण्याची चर्चा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल देखील होऊ शकतात। नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। मोदी आणि अमित शाह यांची राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी भेट झाली। मोदी शाह आणि राष्ट्रपती भेटीनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। तर या भेटीमागचं कारण नेमकं काय असू शकतं पाहूयात। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। याबद्दल मोदी शहांची राष्ट्रपतींशी चर्चा झाली असण्याची देखील शक्यता आहे। अधिवेशनात सरकार एखादं महत्त्वाचं विधेयक मांडण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रपतींच्या भेटीचं कनेक्शन 5 ऑगस्ट सोबत जोडून पाहिलं जात आहे। 5 ऑगस्ट आणि केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयाचं कनेक्शन आहे। कलम 370 रद्द, राम मंदिराची पायाभरणी 5 ऑगस्टला। एखादा मोठा घटनात्मक किंवा राजकीय निर्णय सुद्धा सरकार घेऊ शकतं। हा निर्णय राष्ट्रपती पदाच्या पातळीवरील असू शकतो। तसंच समान नागरी कायद्याबद्दलचं विधेयक देखील मांडलं जाण्याची शक्यता आहे। उत्तराखंडमधील भाजप सरकारनं समान नागरी कायदा लागू केलाय। आसाम आणि गुजरातमधील भाजप सरकारांनी हा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे। सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। याबद्दल मोदी शहांची राष्ट्रपतींशी चर्चा झाली असू शकते। याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक विकास वैद्य आपल्यासोबत आहेत। विकास सर, तुम्ही कसं बघताय? अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे लागोपाठ भेट घेतात राष्ट्रपतींची, आणि विशेषतः ऑगस्ट महिना आपण थोडासा जर मागे गेलो तर मोदी सरकारमध्ये काय मोठ्या निर्णयांचा राहिलेला आहे? हो, अगदी बरोबर आहे। 5 ऑगस्ट 2019ला 370 कलम रद्द केलं होतं आणि 5 ऑगस्ट 2022ला तुमचं राम मंदिराचा शिलान्यास जो आहे तो पंतप्रधान मोदींनी केला होता। तर एक अन्वयार्थ जोडला जातो की 5 ऑगस्टला काही मोठा निर्णय होणार का? पण मला एक त्याच्यामधला भाग असा सांगावासा वाटतो की साधारणपणे राष्ट्रपतींना ज्या भेटी असतात पंतप्रधान किंवा गृहमंत्रींच्या, त्या त्या वेळची जी काही राजकीय, आपण 2-4 गोष्टींचा उल्लेख इथे केलेलाच आहे। त्याच्यासोबत बिहारमधल्या SIRचा जो आहे इश्यू, तो पण एक इश्यू कदाचित त्यांना डिस्कस करायचा होता, अशी पण एक चर्चा आहे। नंतर मणिपूरमध्ये 13 ऑगस्टला राष्ट्रपती राजवटीची जी मुदत आहे ती संपते, त्यामुळे ती वाढवायची किंवा नाही। आणि दुसरा एक मुद्दा असा येतोय की जम्मू आणि काश्मीरचं जे 2 युनियन टेरिटोरीमध्ये हे झालं होतं, त्याच्यानंतर काही लोकांचा असा आक्रोश आहे की बऱ्यापैकी दंगली झाल्या आणि तिथे खूप असंतोष आहे। त्याच्यामुळे त्याला जम्मू काश्मीरला सेपरेट स्टेटहुड म्हणजे स्वतंत्र राज्याचा हे द्यायचा का दर्जा, हे देखील मुद्दे त्याच्यामध्ये चर्चेले जाऊ शकतात। कारण शेवटी जे काही निर्णय घ्यायचे आहे, मोठे निर्णय, ते राष्ट्रपतींशी सल्लामसलत करून, आणि जसं जगदीप धनखड यांनी अचानक जो राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर आपण जसं म्हणाला एस जयशंकर, मला त्याबद्दल तितकीशी माहिती नाही, पण त्यांचं नाव सर्वात पुढे आहे। त्यामुळे उपराष्ट्रपतींची निवडणूक जी येऊन ठाकली आता, तर त्या दृष्टीने कुठला उमेदवार किंवा कशा प्रकारचं ती निवडणूक राहील, तर मला वाटतं हे जे मुद्दे आहे आणि अत्यंत संवेदनशील असे हे मुद्दे सर्वजण या ठिकाणी आहे। तसंच युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो इश्यू आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा इश्यू देखील तितकाच महत्वाचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदा पंतप्रधान मोदी आणि नंतर मग गृहमंत्री, म्हणजे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत जे काही मुद्दे येत असतील, मग त्याच्यामध्ये मणिपूरमधला हिंसाचार असो किंवा काश्मीरशी संबंधित प्रश्न असो, तर कदाचित या 2 वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे दोघं जण सेपरेटली भेटले असण्याची शक्यता। आणि जसं आपण
5 ऑगस्टचा जो उल्लेख केला की 5 ऑगस्टला काही मोठं विधेयक किंवा काही मोठा निर्णय की 5 ऑगस्ट 2019, 5 ऑगस्ट 2022 आणि आता 5 ऑगस्ट 2025, तर हा पण एक मुद्दा असू शकतो. आणि आपण आतापर्यंत जे पाहिलं तर मोदी आणि शहाच्या यांच्या कारकिर्दीत, मोदी पंतप्रधान झाल्यापासून काही निर्णय हे अचानक घेतले गेले आणि म्हणजे ते एक प्रत्येकाला एक सरप्राईज सारखं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे तसे काही निर्णय या संदर्भात घेतले जाऊ शकतात का, किंवा एखादा मोठा निर्णय 5 ऑगस्टला घेतला जाऊ शकतो का, आणि त्या संदर्भात हे दोघ जण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करायला गेले असावेत का, असा एक कयास बांधला जात आहे. बरोबर. त्यामुळे कुठला आश्चर्याचा धक्का आता केंद्र सरकारकडून देशातल्या जनतेला दिला जातो काय बघावं लागेल, कुठल्या निर्णयाच्या किंवा कायद्याच्या रूपाने. धन्यवाद सर आपल्या महत्त्वाच्या विश्लेषणाबद्दल.